आणि मुंबईमध्ये नेमका काय उत्साह आहे या संदर्भातला आढावा घेऊन आल्यात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, पहाटेपासून तू या राम मंदिर परिसरामध्ये आहे, विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेले दिसतंय आणि मोठ्या संख्येने भाविक तुझ्या मागे सध्या दिसतात। काय नेमकं वडाळ्यातल्या या श्रीराम मंदिरामध्ये सध्या वातावरण आहे? नक्कीच अनुपमा, आपण जर बघितलं तर रामनवमी ही देशभरामध्ये मोठ्या उत्साहात जी आहे ती साजरी केली जाते आणि तसाच उत्साह आपल्याला मुंबईतल्या राम मंदिरामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातील अयोध्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या वडाळा मंदिरातली ही संपूर्ण दृश्य आपण सध्या बघतोय आणि या ठिकाणी अगदी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी जी आहे ती राम मंदिरात आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आज दिवसभर करण्यात आलेलं आहे। अखंड पूजा असेल, महाप्रसाद, रामाचं पाळण्यातील दर्शन हे भाविकांना दुपारी 1 वाजता दिलं जाईल। त्यानंतर महाआरती 1:30 वाजता जी आहे ती होणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजता वडाळा परिसरामध्ये पालखी जी आहे ती निघणार आहे आणि या पालखी दरम्यान आपल्याला मोठ्या संख्येनं भाविक या पालखीमध्ये सहभागी होताना दिसतील। अगदी आपण बघू शकतो या ठिकाणी सध्या भजन कीर्तन जे आहे ते केलं जाते। प्रभू श्रीरामाच्या नावाचं जप या ठिकाणी केलं जाते। संपूर्ण या परिसरामध्ये आपल्याला भक्तिमय वातावरण बघायला मिळत आहे। अगदी सकाळपासूनच आपण जर बघितलं तर वरिष्ठ नागरिकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते। लहान मुलं असतील, तरुण मंडळी असतील, आपल्याला या ठिकाणी मंदिरात येऊन प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळत आहे। खरं तर आज संपूर्ण मुंबईमध्ये ठिकठिकाणी आपल्याला अशाच प्रकारे भक्तिमय वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि या मंदिरामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर लागोपाठ आपल्याला वेगवेगळे भजन कीर्तनाचे कार्यक्रम आणि महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। दुपारी 1 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी, मोठ्या रांगा या मंदिराच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते। त्यासाठी चोख बंदोबस्त आणि भाविकांसाठी मोठी व्यवस्था जी आहे ती मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। ठीक, अगदी सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या आढाव्यासंदर्भात आणि सगळं वातावरण झी 24 तास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।